नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बजेटिंगबद्दल व त्याच्या इम्पॉर्टन्सबद्दल जाणून घेतलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला कशा पद्धतीने आपण मॅपिंग करू शकतो, जे पण आपले इन्कम असेल किंवा एक्सपेन्सेस असेल व त्यावरती आपण जे अतिरिक्त जो खर्च होतोय तर त्याला कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो हे बघणार आहोत. त्यासाठी एक ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे, गुगल शीट नावाचं, जे की तुम्ही ॲप स्टोअर आणि प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकता. आता यामध्ये तुम्हाला एक मंथली बजेटचं टेम्पलेट निवडायचं आहे आणि ह्या मंथली बजेटच्या टेम्पलेटमधला जो पण मंथ येतो तो एकदा रिनेम करून सेट करायचा. आणि आता जे पण तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस असतील, जसं की रेंट, EMI, रिचार्ज आणि अजून बऱ्याचशा गोष्टी जसं की गॅस वगैरे, ग्रोसरी वगैरे, तर या तुम्हाला यामध्ये नोट डाऊन करायचे कोणत्या डेटला हे आणि किती किती एक्सपेन्स होतो. त्यानंतर जे तुमचं इन्कम आहे ते पण यामध्ये नोट डाऊन करायचं आहे. हे जसं तुमचं आता मंथली चालू आहे तशा पद्धतीने 1-2 महिने कंटिन्यू यामध्ये नोट डाऊन करत राहायचं. याला कुठल्याही प्रकारचा चेंज नका करत बसू सध्याला तरी. आणि जेव्हा तुम्ही 2 मंथ याला कंप्लीट करसाल तर तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल की कुठे आपला जास्त खर्च होतोय आणि ते आपल्याला कुठे कंट्रोल करायचं आहे. आता हे मागचे माझे काही 3-4 महिन्यांचे हे बघा, आणि मी प्रति महिन्याला आपण कोणता खर्च याच्यातून अवॉइड करू शकतो आपण ते करण्याचं बघतो. तर तशा पद्धतीने तुम्हाला आहे ना स्वतः रिव्ह्यू करावं लागेल आणि स्वतः यामधल्या काही गोष्टी रिम्यूव्ह करावं लागतील की ज्या अनवॉन्टेडली तुमच्याकडून खर्च होतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही मंथली बजेट करू शकता. आता उद्याचा जो व्हिडिओ येतो प्रॉपर मेडिक्लेम पॉलिसीवरती असणार आहे आणि तो बघायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.